पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे यानंतर वळूयात, ती म्हणजे कबूतरखाना बंदच राहणार आहे आणि या हायकोर्टाच्या आदेशानंतर दादरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर नागरिकांचे आरोग्य आमच्या आदेशाचे कुणीही उल्लंघन करू नये असं काल हायकोर्टानं म्हटले आहे। याआधी आपण बघितलेलं होतं, मोठ्या संख्येने जैन बांधव रस्त्यावरती उतरलेले होते आणि या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। मात्र पुन्हा अशी काही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी विकास मेरगण यांनी घेतलाय, बघूया। मुंबईतील दादर या परिसरामध्ये कबूतरखाना अनेक वर्षांपासून ओळखला जात आहे। हा मुंबईतील दादर इथे असलेला कबूतरखाना गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याचा चर्चेचा विषय बनलेला आहे। मुंबईतील दादर येथील कबूतरखान्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे, कारण कबूतरखान्यावर 2 दिवसापासून जे आहे जैन समाज आक्रमक झाला होता आणि राजकारण सुद्धा कबूतरखान्यावरून होताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कबूतरखान्यावर जी काल सुनावणी पार पडली ती स्थगिती कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांवर जे आहेत न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केले की मानवी जीवनाचं जे आरोग्य ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जर आजार होत असतील तर हा निर्णय आम्हाला घ्यावा लागतो आणि याच्या तज्ञ समितीच्या अहवालाच्या आधारावरून जे आहे तो निर्णय घेण्यात आले। त्यामुळे जैन समाज आता काय भूमिका घेते हे खूप महत्त्वाचं ठरत आहे, कारण जैन समाजाने आपली आक्रमकता दाखवत जे आहे ते ताडपत्रिका फाडलीत आली होती। त्यामुळे जैन समाजाने या भूमिकेला आपला विरोध केला होता। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दुमत असण्याचं कारण आहे असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन रोहितसह विकास मिरगळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।